Good morning everyone. Today we are going to learn about गुढी पाडवा. आज आपण गुढी पाडव्याबद्दल शिकणार आहोत. Means today I am going to share you information about गुढी पाडवा. Okay? गुढी पाडवा का सेलिब्रेट केला जातो, कशासाठी सेलिब्रेट केला जातो हे आज आपण पाहणार आहोत. Okay? गुढी पाडवा is one of the important festival of India. गुढी पाडवा हा इंडियामधला इम्पॉर्टंट फेस्टिवल आहे, म्हणजे सर्वात मोठा फेस्टिवल आहे. दिस फेस्टिवल इज सेलिब्रेटिंग इन महाराष्ट्र. हा फेस्टिवल पूर्ण महाराष्ट्रामध्ये सेलिब्रेट केला जातो. इट इज द फर्स्ट डे ऑफ द हिंदू न्यू इयर. ओके, म्हणजे हा दिवस जो आहे, गुढीपाडव्याचा जो दिवस आहे तो हिंदू लोकांचा एक नवीन वर्षाचा दिवस म्हणून ओळखला जातो. इट इज सेलिब्रेटिंग ऑन द फर्स्ट डे ऑफ द चैत्र मंथ. हा कोणत्या महिन्यामध्ये सेलिब्रेट केला जातो, तर हा जो मराठी महिना आहे चैत्र महिना, तो त्याच्यामध्ये हा गुढीपाडव्याचा सण सेलिब्रेट केला जातो. नेक्स्ट आहे अ सिल्क क्लॉथ टाइड टू द एंड ऑफ अ लॉन्ग बांबू टू मेक अ गुढी. म्हणजे गुढी कशी उभारली जाते, तर एक सिल्क क्लॉथ म्हणजे आपण साडी पण म्हणू शकतो, हे जे बांबू असतो त्याला वरच्या साईडला ते बांधलं जातं. ओके, एंड ऑफ द लॉन्ग बांबू, आणि तशा प्रकारे गुढी बनवली जाते. देन गुढी इरेक्ट इन द फ्रंट ऑफ द डोअर ऑफ द हाऊस टू वेलकम द न्यू इयर. गुढी कुठे उभारली जाते, तर घराच्या समोर गुढी उभारली जाते. आता इरेक्टचा अर्थ आहे उभारली. इरेक्ट, ओके, गुढी इरेक्ट म्हणजे का गुढी उभारली म्हणू शकतो. The erect गुढी is considered a symbol of victory and prosperity. जी उभारलेली गुढी असते ते एक विजयाचा आणि प्रॉस्पेरिटीचं म्हणजे भरभराटीचं सिंबल आहे असं ओळखलं जाते किंवा म्हटलं जातं. नेक्स्ट आहे गुढीपाडवा गिव्स अस द मेसेज टू फॉरगेट द पास्ट अँड फेस लाईफ विथ न्यू हॅपीनेस. गुढीपाडव्या दिवशी असा मेसेज दिला जातो की जो भूतकाळ आहे तो विसरून आपण जो पुढे जे दिवस येतात, म्हणजे जे पुढचं जे लाईफ आहे ते आनंदाने घालवलं पाहिजे. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज गुढीपाडव्याची माहिती पाहिलेली आहे. इथे मी दोन वर्ड्स पण तुम्हाला सांगितलेले आहेत. इरेक्ट म्हणजे उभारणे, हार्ड वर्ड्स आहेत. देन नेक्स्ट आहे प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी म्हणजेच बरोबर. ओके, वी रिपीट वन मोर टाइम इन्फॉर्मेशन अबाउट गुढीपाडवा. Gudi Padwa is one of the important festivals of India. This festival is celebrating in Maharashtra. It is the first day of the Hindu New Year. It is celebrating on the first day of the Chaitra month. A silk cloth tied to the end of a long bamboo to make a gudi. Gudi erect in the front of the door of the house to welcome the new year. Next, the erect Gudi is considered a symbol of victory and prosperity. Gudi Padwa gives us the message to forget the past and face life with happiness. अशा प्रकारे आपण गुढीपाडव्याची काही माहिती पाहिलेली आहे. कोणाला जर गुढीपाडव्यावरती स्पीच द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने स्पीच देऊ शकता. ओके, थँक्यू.